कोल्हापूर ई वार्डात सध्या पाण्याचा ठणठणाट असून ऐन सणासुदीच्या काळात गणेशोत्सवाचा सण आहे आणि आता सणासुदीचा काळ सुरू झाला आणि गेले 3 दिवस झालं पाण्यासाठी ठणठणाट तिथं सुरू आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना त्या वार्डातील पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे आणि हीच समस्या मांडण्यासाठी आज महानगरपालिका चौकात माजी नगरसेवक आणि त्यांच्यासोबत काही भागातील लोकही उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय समस्या आहे। गेले 3-4 दिवस पूर्ण ई वार्डात पाणी नाही आहे। यादवनगर, शास्त्रीनगर, वाय.पी. पवारनगर, जवाहरनगर या सर्व उपनगरात गेले 3 ते 4 दिवस पाणी नाही आहे। उद्या आमच्या गणपतीचं आगमन आहे आणि या सण एवढं मोठं सण असताना या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ह्याची जाणीव नाही आहे। आज महिला गेले 3 दिवस पाणीसाठी झुंजतात। उद्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण असल्यामुळं लोकांना, महिलांना खास कर की पाण्यासाठी त्यांना बाहेर बघावं लागले। काही उपनगरात बोरची सोय नाही आहे, त्यामुळं जास्तीत जास्त जी घरं आहेत ती महानगरपालिकेच्या पाण्याचा वापर असतो आणि ऐन या सणाच्या दिवशी पाणी नसलं तर फार मोठी संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी ज्या पद्धतीनं काम करायला लागले आहेत ते चुकीच्या पद्धतीनं काम करायला लागले आहेत। त्यामुळं यांचं कान उघडण्यासाठी आम्ही हे आंदोलन म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। आज आम्ही यांना चेतावणी द्यायला आलो आहे की बाबा, एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी यांना सांगायला आलो आहे, शांतपणे सांगायला लागलो आहे। आता दुसऱ्यांदा आम्ही शांतपणे सांगणार नाही, हातात कोल्हापुरी पायतान घेऊन या अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचं एवढं भेसळ कारभार आहे की ह्यांच्याकडं टँकर अवेलेबिलिटी नाही आहे। काय आम्ही नगरसेवक असताना यांना आम्ही सांगून सांगली, मिरज या ठिकाणचे टँकर आणत होतो, लोकांना पाणी पुरवठा व्यवस्थितपणे करत होतो। पण ह्या अधिकाऱ्यांचं आता असं झालेलं आहे की कोणतंही ताळमेळ नाही आहे। इथं येण्याचं कारण एवढंच आहे की नागरिक जबाबदारपणानं फिल्टर हाऊसला फोन करतात, ह्यांनी फोन काढून टेबलवर साईडला ठेवलेला आहे, असं यांचं कारभार आहे। म्हणून यांचं कान उघडण्यासाठी, आयुक्तांना दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आज येऊन बसलेलो आहे। आज आम्ही मोजकीच लोक आलेलो आहे कारण उद्या सणवार आहेत। मला मॉब घेऊन येण्याला 10 मिनटं लागत नाहीत। माझ्या रक्तात आंदोलन करायचं आहे, माझ्या रक्तात लोकांची समस्या सॉल्व करायचं आहे। पण हे ज्या पद्धतीने यांचं कारभार चालू आहे एकदम चुकीच्या पद्धतीने चालू आहे, यांना जाब विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। आता नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला आलेलो आहे। मॅडम, गेले अर्धा तास झाला जल अभियंता इथं आलेले नाही आहेत। हे कोल्हापूरच्या जनतेला मला सांगायचं आहे की बघा, ही अधिकारी आपल्या करवर ह्यांची पगार होतात, पण ही लोकांना भेटत नाहीत, लोकांशी व्यवस्थित वावरत नाहीत। अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे चालू आहे। हे जसं ही लोक कोल्हापूरची जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, एखाद्याचं डोकं फिरलं तर ही अधिकारी टाळेवर येतील असं मला वाटते। तर आज आपण महानगरपालिकेच्या चौकात आलो होतो आणि आपण जाणून घेतलं की ई वार्डात पाण्याचा बिलकुल ठणठणाट आहे आणि उद्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर एकही अधिकारी त्यांना भेटलेला नाही आहे। तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।